नागपुरातील आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर प्रशासनाला माघार घ्यावी लागली। त्यांनी आपल्या मागण्यांसाठी केलेल्या 2 दिवसांच्या आंदोलनानंतर शहर प्रशासनाने लवकरच या वादावर अंतिम तोडगा काढला जाईल असं लेखी स्वरूपात आश्वासन दिले। नागपुरात आपली बस कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या अनिश्चितकालीन संपामुळे संपूर्ण शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास पूर्णपणे ठप्प झाली होती। हजारो प्रवासी सकाळपासूनच पर्यायी व्यवस्था शोधताना दिसले। संपाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने आपली बस कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने दबाव वाढत गेला आणि अखेर महानगरपालिका प्रशासनाला 2 दिवसांच्या आत अंतिम तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन द्यावं लागलं। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की दिलेल्या वेळेत ठोस तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होईल। दरम्यान मनपा परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। डेपोमध्ये उभ्या 300 पेक्षा अधिक बस न धावल्यामुळे शहरातील प्रवासी, कर्मचारी, विद्यार्थी, कामकाज करणाऱ्या नागरिकांना दिवसभर मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता। सध्या प्रशासनाच्या लिखित आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं शांत झालं, तरीही आपली बस संचालनाशी संबंधित मुद्द्यांच्या कायमस्वरूपी समाधानाची मागणी अधिक तीव्रतेने समोर येत आहे। आता पुढील 2 दिवसात प्रशासन कोणता निर्णायक पाऊल उचलतं यावर नजरा खिळली आहे, कारण त्यावरच आपली बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पुढील मार्ग आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचं भवितव्य ठरणार आहे।